साई मंदिरासह साई भक्तांच्या सुरक्षेसाठी साई संस्थान आता AI तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे आणि आजपासून साई संस्थानमध्ये प्रवेशद्वारावरती जेवढे कॅमेरे असतील त्या प्रवेशद्वारातून एंट्री जे लोक करतील त्यांची आता अशा पद्धतीने इथे एंट्री होणार आहे। हे जे टोटल इन जे आहेत ते अशा पद्धतीने या ठिकाणी वॉर रूममध्ये दाखवले जातील। त्यासोबतच त्यावेळी आउट किती लोक झाले हे देखील या ठिकाणी दाखवलं जाणार आहे आणि एकंदरीत त्यावेळी मंदिर परिसरामध्ये किंवा मंदिर प्रिमाइसेसमध्ये किती लोक असतील याचा हुबेहूब आकडा जो आहे तो साई संस्थानला प्राप्त होणार आहे। त्यासोबतच यात देशभरातील राज्यभरातील जे महत्त्वाचे मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांचा देखील डाटा या तंत्रज्ञानात सेव्ह केला जाणार आहे आणि त्यामुळे मंदिर परिसरामध्ये अशा कुठल्याही गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्तीने प्रवेश केला तर त्याची माहिती जी आहे ती काही क्षणात साई संस्थांना मिळणार आहे। त्यामुळे आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भाविकांच्या दृष्टीने आणि साई मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल टाकणारं साई संस्थान हे एक महत्त्वाचं देवस्थान ठरलेलं आहे। सर, नेमका हे तंत्रज्ञान काय आहे आणि कशा पद्धतीने याचा वापर केला जाणार आहे, काय सांगाल सर? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल असा प्रयत्न जो आहे तो श्री साईबाबा संस्थानचा कायमच राहिलेला आहे। संस्थांच्या जवळपास 85% सेवा ज्या आहेत त्या ऑनलाईन आहेत। यामध्ये आज जे आहे ते प्रिझ्मा AI या कंपनीमार्फत AI बेस ॲप्लिकेशन जे आहे ते डोनेशनमध्ये दिलेलं आहे। त्यामध्ये किती भक्त बाबांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या गेटमधून आत येतात, बाहेर पडतात याची नोंद जी आहे ती केली जाईल। उत्सवाचा कालावधी असतो, सलग सुट्ट्या असतात, ते दिवशी जे आहे ते 1.5 लाख ते 2 लाखाच्या दरम्यान भक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले असतात। अशा वेळेस ते गर्दीचं व्यवस्थापन जे आहे ते करण्यासाठी सुद्धा याची नोंद होणार आहे। या सिस्टीममध्ये जे आहे ते क्रिमिनलचा डेटासुद्धा जो आहे आम्ही तो सेव्ह करणार आहे आणि एखादा क्रिमिनल या कॅम्पसमध्ये आला तर त्याची नोंद त्या कॅमेऱ्यामध्ये झाली तर तो अलर्ट जो आहे तो संस्थानला येणार आहे आणि पुढं होणारी आपली घटना जी आहे ती टाळता येणार आहे। सोबतच एखादी वस्तू अनअटेंडेड आहे ती सुद्धा डिटेक्शनसाठी जी आहे ती होणार आहे। म्हणजे भक्ताचं दर्शन जे आहे ते सुकर आणि सुरक्षित होण्यासाठीचा जो साईबाबा संस्थानचा प्रयत्न असतो या प्रयत्नाला जे या सिस्टीममुळं पाठबळच मिळणार आहे। ही सिस्टीम ज्यांनी दिली ते बाबांचे भक्त आहेत श्रीराम अय्यर आणि त्यांची कंपनी जी आहे त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांचं मी या निमित्ताने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। निश्चित बघितलं तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे आणि साई संस्थानसारख्या मोठ्या देवस्थानाने देखील आता याच AIचा सहारा घेत साई भक्तांची सुरक्षा आणि मंदिर सुरक्षेला प्राधान्य दिल्याने निश्चितच हे एक पथदर्शी पाऊल म्हणावं लागेल। सचिन बनसोडे, साम TV न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।